रामदास कदम हे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणतायत असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये केलाय। सावली बारवरच्या छाप्यामुळेच कदम अस्वस्थ झालेत। उदय सामंत मोठे होत आहेत म्हणून कदम अस्वस्थ झालेले आहेत। एकनाथ शिंदे हे छापा रोखू शकले नाहीत याचा कदमांना राग आहे। कदमांच्या वक्तव्याचा शिवसेनेत काढण्यासाठीच कदमांनी बाळासाहेबांच्या बाबत वक्तव्य करून शिंदेंना अडचणीत आणलंय असा देखील आरोप सुषमा अंधारे यांनी टू द पॉइंट या मुलाखतीच्या माध्यमातून केलेला आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक फार गंभीर आरोप त्याच्यावरनं केला। त्याच्यावरनं अनिल परब यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात सुरू शिवसेनेकडून तुमच्या पक्षाकडून उत्तर दिलं जात आहे। व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप आहेत त्या सगळ्यांनी त्यांनी केलेले आहेत। संजय राऊत म्हणतात की त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल या सगळ्यांबद्दल। सुषमा अंधारे याच्याबद्दल कशा व्यक्त होतील? मला असं वाटतं की रामदास कदमांना खरंच मानसिक उपचारांची गरज आहे। फ्रस्ट्रेट आहेत ते खूप जास्त फ्रस्ट्रेट आहेत आणि त्यांना असं वाटतं की शिंदे त्यांच्या पाठीशी नाही आहेत। त्यांना सतत असं वाटतं की ठरवलं असतं तर शिंदे आपल्याला वाचवू शकले असते। कोकणात जिथे उदय सामंतांचं प्रस्थ वाढते DCM पर्यंतचं प्रस्थ वाढते पण रामदास कदमांना मात्र प्रचंड त्यांचं दमन होत आहे। आता रामदास कदमांची अडचण अशी आहे की एकीकडे उदय सामंतांची एवढी ताकद वाढत असताना साला आपल्या सख्या पोराचं रामदास कदमांच्या सख्या पोराच्या बारवर रेड पडते आणि ही रेड काही शिंदे वाचवू शकले नसते। शिंदेंचं अमित शहांचं किती जुळतं हे सगळ्यांना माहीतच आहे ना। शिंदे असेही मुख्यमंत्री झाले नसते। शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे अमित शहांचा हात होता कारण फडणवीसांना त्यांना पुढे येऊ द्यायचं नाहीये। काय योगेश कदमांच्या बारवर रेड पडण्याच्या आधी ठरवलं असतं तर एकनाथ शिंदे अमित शहांना फोन करून ती रेड अडवू शकले नसते का? पण त्यांनी ती अडवली नाही। आता जर माझा नेता उपमुख्यमंत्री आहे अमित शहांच्या इतका जवळचा आहे एक टर्म त्याने मुख्यमंत्री पदाची काढलेली आहे आणि माझं पोरगं गृहराज्यमंत्री आहे आणि गृहराज्यमंत्री असताना त्याच्या बारवर रेड पडते ही किती नामुष्कीची गोष्ट आहे आणि हे शिंदेंमुळे होतंय। मग मी शिंदेंना अडचणीत आणलं पाहिजे कारण आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं बोललेले आहेत ह्याचं रामदास कदमांना नाही भोगावं लागणार। जे राऊत साहेब म्हणाले ना की याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल। रामदास कदमाचे काय उठाया झोला और चल दिया तसाही रामदास कदम याच्या आधी पण एकदा राष्ट्रवादीसोबत जातच होते ना। जसं तुम्ही आता एक व्हिडिओ दाखवला एखादा व्हिडिओ दाखवा की ज्याच्यामध्ये फडणवीस म्हणतायत काय रामदासराव अहो तुमचा पगार किती तुम्ही बोलताय किती ते कधीही जाऊ शकतात ना। पण नुकसान कोणाचं होईल? नुकसान होईल एकनाथ शिंदेंचं। कसं? आत्ता ज्या वाह्यात पद्धतीने फ्रस्ट्रेशनमध्ये का असेना जे काही रामदास कदम बोलले हे शिवसैनिकांना अजिबात पचलेलं नाही आवडलेलं नाही आणि त्यामुळे शिवसैनिक याचं उत्तर काढण्यासाठी त्वेषाने पेटून उठतील। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते राजू वाघमारे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। वाघमारेजी, सुषमा अंधारे यांनी टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। रामदास कदम एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू पाहत आहेत त्यामुळे ते अशी वक्तव्य करतायत असं अंधारे यांचं म्हणणं आहे। आपली प्रतिक्रिया? काल ज्योतिषी लोकांचं चांगलं चाललेलं दिसतंय। नवीन प्रोफेशन काही लोकांनी निवडलंय ज्योतिष सांगण्याचं पण ते काही ज्योतिषे शास्त्र नाहीये त्याच्यामुळे आता काय त्यांचं काय होणार पुढे काय माहित नाही। पण अशा ज्योतिषांवर विश्वास कोण जनता ठेवत नाही हा पहिला मुद्दा आहे। राहिला मुद्दा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल सगळ्यात पहिली गोष्ट की रामदास कदम हे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे साहेब होते ज्यावेळी उद्धव साहेब ठाकरे होते यांच्या बरोबरचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जायचे। त्याच्यामुळे रामदास कदम हे मातोश्रीच्या आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या किती जवळ होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। म्हणून त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं, म्हणून त्यांना कोकणाचं प्रमुख केलं होतं, म्हणून त्यांना मंत्रीपद दिलं होतं। मग अशा जवळचा नेता आणि ज्येष्ठ नेता ज्यावेळी अशा प्रकारच्या काही गोष्टी बोलतो तेव्हा त्या गोष्टी अशाच बोलत नसणार ना। ते जे बोलतायत त्याच्याकडे गंभीरतेने महाराष्ट्र बघतोय आणि म्हणून ते बोलल्यानंतर एवढं वादळ उठलंय। आता राहिला प्रश्न दुसरा
की काही जण म्हणतायत की शिवसैनिक पेटून उठेल वगैरे. सगळ्यात पहिली गोष्ट की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात आदरणीय रामदास कदम साहेब काहीही बोललेले नाहीत. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं जे शव आहे ते का ठेवण्यात आलं, किती दिवस ठेवण्यात आलं, का केलं. आता या ज्या सगळ्या गोष्टींबद्दल ते बोलले, याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांबद्दल ते काही बोललेले नाहीत. ते मातोश्री बद्दल बोलले. ते त्या ठिकाणी जे लोक उपस्थित होते त्यांच्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांनी कुठेही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केलेला नाहीये. निश्चितच. आणि हाच तुमचा मुद्दा, महत्वाचा मुद्दा लक्षात आलाय. वाघमारेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सध्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के देखील आपल्यासोबत थेट फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. म्हस्केजी, सुषमा अंधारे यांनी टू द पॉइंट या आमच्या खास मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलेलं आहे. रामदास कदम एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणतायत, त्यामुळे अशी वक्तव्य केली जात आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. मला सुषमा अंधारे यांचं खूप काळजी वाटते. बहुतेक तिकडे नाराज आहेत त्या उद्धवजींवर, कारण त्यांना शिंदे साहेबांची एवढी काळजी आहे. शिंदे साहेबांची त्यांना काळजी वाटल्याबद्दल धन्यवाद सुषमाताई. आणि कोण कोणाला अडचणीत आणत नाहीये. आणि सुषमा अंधारे ताई जरी काय असं बोलत असतील तरी रामदासबाई वगैरे काय नाही, आमच्याकडे खूप चांगलं आहे. रामदासबाईंनी काय म्हटलंय, रामदासबाईंनी कुठेही कोणावरती टीका नाही केलेली. रामदासबाईंनी प्रसंग सांगितलेला आहे की त्यावेळी अशा पद्धतीने 2 दिवस की लेट जाहीर केलं. आणि त्यावेळी सुषमा अंधारे नव्हत्या शिवसेनेमध्ये. त्यावेळी त्या बाळासाहेबांवरती टीका करायच्या. त्याच्यावेळी त्यांना ते माहित नाहीये की रोज बातमी यायची 2-2 तासांनी की बाबा बाळासाहेब गेले, आणि मग थोड्या वेळाने सांगितलं ना अजून नाही गेले. अशा पद्धतीच्या बातम्या सातत्याने 4-5 दिवस सुरू होत्या. आणि रामदासबाई एकदम जवळचे होते त्यावेळी, त्यामुळे त्यांना काही गोष्टी माहिती असतील. आणि जर ते नसेल तसं झालं, त्यांनी तर रामदासबाईंनी सांगितलं ना उद्धवजींनी स्पष्ट करावं. त्यासाठी सुषमा अंधारे किंवा अनिल परब बोलून उपयोग नाही. हो किंवा नाही, हे अशा गोष्टी घडल्या की नाही हे उद्धवजींनी स्पष्ट करावं ना. निश्चित. धन्यवाद नरेश म्हस्केजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये सुषमा अंधारे यांनी हा आरोप केलेला आहे. रामदास कदम एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणतायत असं अंधारे यांनी म्हटलेलं आहे. तर सावली बारवरच्या छाप्यामुळेच कदम अस्वस्थ झालेत असं देखील अंधारे यांनी म्हटलेलं आहे. आणि आता जाऊयात, आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. कपिल, आपल्याला कल्पना आहे आपल्या झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीची कायमच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत असते. आता सुषमा अंधारे यांनी टू द पॉइंटमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. रामदास कदम एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू पाहत आहेत, त्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य होत आहेत. कपिल, नक्कीच खूप मोठं भाष्य केलेलं आहे सुषमा अंधारे यांनी. आणि खरं तर टू द पॉइंट्स जो कार्यक्रम आहे त्याचं नक्कीच जो राजकीय अपलिंग आहे चांगलं आहे. त्याचे परिणाम आपण नेहमीच बघतो बातम्यांमध्ये. त्याचाच हा एक भाग आहे. आणि एक मोठं भाष्य केलेलं आहे. आपण पाहिलंय जेव्हा मेळावा होता, त्या मेळाव्याच्या भाषणाला, दसरा मेळावा होता, त्याच्या भाषणामध्ये रामदास कदमाने असे आरोप केले होते. 2 दिवस जे बाळासाहेब ठाकरेचे शव का उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत ठेवले, त्याचे ठसे घेतले, असे अनेक आरोप त्यांनी केले होते. गौप्यस्फोट केला होता. आणि त्याच्यानंतर अनेक पडसाद उमटत गेले. आज अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर अनेक आरोप केलेले होते. त्यांनीही काही खासगी आरोप केले. त्यांनी सांगितलं की त्यांची जी मिसेस आहे रामदास कदम यांना जाळण्याचा प्रयत्न रामदास कदमने केला होता. तो ऍक्सिडेंट होता की आत्महत्या, या सर्व गोष्टीचा त्यांनी खुलासा करावा. त्यांची टेस्ट केली, नार्को टेस्ट करण्यात यावी, असेही आरोप अनिल परबांनी केलेले आहेत. त्याच्यावर रामदास कदमने पुन्हा उत्तर दिले काही सूडाचं राजकारण सुरू केलेलं आहे. रामदास कदम आणि योगेश कदम यांना संपवण्याचा कट शिवसेनेने रचलेला आहे. आणि त्या अनुषंगाने हे पर्सनली सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि सर्व शिवसेना आमच्या मागे लागलेली आहे, असं काहीसं उत्तर रामदास कदमांनी दिलेलं आहे. आणि मीही कोर्टात जाईल, मीही या चाचण्या समोर जाण्यास तयार आहे, आणि मीही तो अब्रू निक्सन दावा टाकेल, अशी भूमिका त्यांनी घेतली. कपिल, खरं तर त्यामुळेच या सगळ्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या. थोडंसं थांबवतोय सध्या. शीतल म्हात्रे आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. शीतलताई, रामदास कदम हे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू पाहत आहेत, त्यामुळे अशी वक्तव्य होत आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. आणि झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. कसं आहे ना की सुषमा अंधारे ताईंना खरंच माझी विनंती आहे की आपण पहिल्यांदा आपल्या पक्षात काय चाललंय ते बघा.
दुसऱ्यांच्या पक्षामध्ये रामदास कदम कशा पद्धतीने बोलतायत किंवा एकनाथ शिंदे साहेबांची काळजी ही सुषमा अंधारेने करू नये आणि त्यांच्याकडून आमची ती अपेक्षाही नाहीये. त्याच्यामुळे उगीच राजकारणासाठी बोलायला दिलंय म्हणून बोलू नये. रामदास कदम हे एक ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेले त्यांचे सहकारी आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलताना थोडा तरी विचार करावा. आणि इथे ही शिवसेना आहे, ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन ठामपणे सगळे शिंदे साहेबांच्या मागे उभे आहेत. त्याच्यामुळे उगीच आमच्या पक्षाची काळजी सुषमाताईंना करू नये. सुषमाताईंचं थोडं वागणं आणि विचार करण्याची पद्धत बहुतेक बदललेली आहे. काहीतरी वेगळा विचार करतायत ते असंही आमच्या कुणकुण कानावर आली आहे. तर सुषमाताई, तुम्ही आमच्या पक्षाची काळजी करू नका. तुमच्या पक्षाचं काय झालेलं आहे ते बघा आधी. शीतलताई, आणखी एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. सावली बारवर जो छापा पडला त्यामुळे कदम अस्वस्थ झाले आणि एकनाथ शिंदे हा छापा रोखू शकले नाही, त्याचा त्यांना राग आहे, म्हणूनच ते अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. नाही, हे एवढं हास्यास्पद आहे आणि सुषमा अंधारे सारखी व्यक्ती जर हे बोलत असेल तर हे खरोखर हास्यास्पद आहे. मला वाटतं आजच्या प्रेसमध्ये स्वतः रामदासजीने सांगितलेलं की तो बार नव्हता आणि त्याचा आमच्याशी संबंधही नव्हता हे त्यांनी स्पष्ट अनेक वेळा स्पष्ट केले. तरी सुद्धा काही नसलेल्या गोष्टी या परत परत बोलून त्यांचा कुठेतरी मानभंग करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे असंच दिसतंय. पण काळजी करू नका. रामदास कदम हे शिवसैनिक आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांना अशा गोष्टींची सवय आणि कशा पद्धतीने याला सामोरं जायचंय त्यांना माहिती आहे आणि ठामपणे सर्व पक्ष रामदासबाईंच्या मागे उभा आहे. मात्र शीतलताई, बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहेत त्यांना कुठंतरी हे रुचलेलं नाहीये, पटलेलं नाहीये. बाळासाहेबांबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य आता केली जात आहेत. एक लक्षात घ्या की हे वक्तव्य बाळासाहेबांबद्दल झालेलं नाहीये. हे वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीबद्दल झालेले. त्याच्यामुळे याला कुठेतरी कलाटणी देण्याचा प्रयत्न करतायत. बाळासाहेब हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि आम्ही अनेक वेळा सांगितलेलं की बाळासाहेबांबद्दल हे बोलायची स्वतः रामदासभाई पण म्हणाले की मी ओघाओघात बोलून गेलो, माझी इच्छा नव्हती, परंतु जे बोललो ते खरं होतं हेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही बाळासाहेबांच्या बद्दल अशा पद्धतीने त्यांचा कुठेही अपमान करण्याची कोणाचीही इच्छाही नाही आणि असं कधी आमच्याकडून होऊ पण शकत नाही. पूर्णपणे ह्या वागणुकीमध्ये जर कोणी कारणीभूत असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत आणि हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला गेलाय आणि उद्धव ठाकरे याच्याबद्दल येऊन का बरं बोलत नाहीयेत? उद्धव ठाकरे का बरं याला उत्तर देत नाहीयेत? का बरं त्यांची ती सगळी बाकीची पिलावळ पाठवतायत? उद्धव ठाकरेंनी सुद्धा समोर येऊन बोललं पाहिजे की यामध्ये सत्यता काय आहे. आपण जर दुसऱ्या अँगलने बघितलं तर मला असं वाटतं की एक असाही विचार करू शकता तुम्ही की जर रामदासभाईंसारखी व्यक्ती अशा पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यात सत्यता असू शकते. आमच्यासाठी सुद्धा ते अतिशय धक्कादायक होतं, कारण ज्या पद्धतीने रामदासभाईंनी सांगितलं आम्हालाही या गोष्टी माहिती नव्हत्या आणि रामदासभाईंनी सांगितल्यावर आम्हालाही हा धक्का बसलेला आहे. त्याच्यामुळे याच्यातली सत्यता ही संपूर्ण महाराष्ट्रासमोर यावी, कारण उद्धव ठाकरेंचं वागणं हे अशा पद्धतीचं असेल. कारण मला असं वाटतं त्यांचे भाऊ जयदेव ठाकरे यांनी सुद्धा कोर्टामध्ये सांगितलेलं की अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी केलं होतं असंही त्यांनी शपथपत्रामध्ये लिहून दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे याची चौकशी व्हावी आणि उद्धव ठाकरे असे का वागले हे सांगावं. यामध्ये कुठेही बाळासाहेबांचा अपमान हा स्वप्नात सुद्धा कोणाकडून होऊ शकत नाही. विषय उद्धव ठाकरे यांचा आहे. हो, शीतल म्हात्रेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. धन्यवाद. तर सुषमा अंधारे यांचं हे नेमकं वक्तव्य काय पाहूयात. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक फार गंभीर आरोप त्याच्यावरनं केला. त्याच्यावरनं अनिल परब यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात सुरू शिवसेनेकडून तुमच्या पक्षाकडनं उत्तर दिलं जात आहे. व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप आहेत त्या सगळ्यांनी त्यांनी केलेले आहेत. संजय राऊत म्हणतात की त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल या सगळ्यांबद्दल. सुषमा अंधारे याच्याबद्दल कशा व्यक्त होतील? मला असं वाटतं की रामदास कदमांना खरंच मानसिक उपचारांची गरज आहे. फ्रस्ट्रेट आहेत ते खूप जास्त फ्रस्ट्रेट आहेत आणि त्यांना असं वाटतं की शिंदे त्यांच्या पाठीशी नाही आहेत. त्यांना सतत असं वाटतं की ठरवलं असतं तर शिंदे आपल्याला वाचवू शकले असते. कोकणात जिथे उदय सामंतांचं प्रस्थ वाढतंय, DCM पर्यंतचं प्रस्थ वाढतंय, पण रामदास कदमांना मात्र प्रचंड त्यांचं दमन होत आहे. आता रामदास कदमांची अडचण अशी आहे की एकीकडे उदय सामंतांची एवढी ताकद वाढत असताना साला आपल्या सख्या पोराचं रामदास कदमांच्या सख्या पोराच्या बारवर रेड पडते आणि ही रेड काही शिंदे वाचवू शकले नसते. शिंदेंचं अमित शहांचं किती जुळतं हे सगळ्यांना माहीतच आहे ना.
शिंदे असेही मुख्यमंत्री झाले नसते. शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे अमित शहांचा हात होता, कारण फडणवीसांना त्यांना पुढे येऊ द्यायचं नाहीये. काय योगेश कदमांच्या बारवर रेड पडण्याच्या आधी ठरवलं असतं तर एकनाथ शिंदे अमित शहांना फोन करून ती रेड अडवू शकले नसते का? पण त्यांनी ती अडवली नाही. आता जर माझा नेता उपमुख्यमंत्री आहे, अमित शहांच्या इतका जवळचा आहे, एक टर्म त्याने मुख्यमंत्री पदाची काढलेली आहे, आणि माझं पोरगं गृहराज्यमंत्री आहे, आणि गृहराज्यमंत्री असताना त्याच्या बारवर रेड पडते, ही किती नामुष्कीची गोष्ट आहे. आणि हे शिंदेंमुळे होतंय. मग मी शिंदेंना अडचणीत आणलं पाहिजे, कारण आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं बोललेले आहेत ह्याचं रामदास कदमांना नाही भोगावं लागणार. जे राऊत साहेब म्हणाले ना की याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. रामदास कदमाचे काय, उठाया झोला और चल दिया. तसाही रामदास कदम याच्या आधी पण एकदा राष्ट्रवादीसोबत जातच होते ना. जसं तुम्ही आता एक व्हिडिओ दाखवला, एखादा व्हिडिओ दाखवा की ज्याच्यामध्ये फडणवीस म्हणतायत काय रामदासराव, अहो तुमचा पगार किती, तुम्ही बोलताय किती, ते कधीही जाऊ शकतात ना. पण नुकसान कोणाचं होईल? नुकसान होईल एकनाथ शिंदेंचं. कसं? आत्ता ज्या वाह्यात पद्धतीने फ्रस्ट्रेशनमध्ये का असेना जे काही रामदास कदम बोलले, हे शिवसैनिकांना अजिबात पचलेलं नाही, आवडलेलं नाही. आणि त्यामुळे शिवसैनिक याचं उत्तर काढण्यासाठी त्वेषाने पेटून उठतील.